नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 जून 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, काजवा महोत्सव 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। काजवा महोत्सव 2024 चे आयोजन महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील भंडारदरा येथे आयोजित करण्यात आला आहे। 18 मे ते 22 जून 2024 या कालावधीत काजवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच बघा, भंडारदरा तसेच सह्याद्रीतील इतर भागात देखील याच महिन्याभराच्या कालावधीत आपल्याला काजवे बघता येतील। प्रत्येक वर्षी मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात काजवा महोत्सवाचे आयोजन केले जाते। तर बघा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तर काजवा महोत्सव 2024 चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील भंडारदरा या ठिकाणी। नेक्स्ट आहे, अलीकडेच तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर PV सिंधू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। बॅडमिंटन स्टार PV सिंधूची तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जागतिक तंबाखू विरोधी दिन 2024 साजरा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते। तर बघा, दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिन 31 मे रोजी साजरा केला जातो। तर 2024 ची थीम आहे तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण। नेक्स्ट आहे, टाइम मॅगझिनच्या टॉप 100 कंपन्यांच्या यादीत कोणत्या भारतीय कंपनीचा जगातील सर्वात प्रभावशाली कंपन्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड। तर टाइम मासिकाने जगातील सर्वात प्रभावशाली कंपन्यांची यादी जाहीर केली आहे। 2024च्या या वार्षिक यादीत 3 भारतीय कंपन्यांना स्थान देण्यात आले आहे। टाइम मासिकाने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला जगातील सर्वात प्रभावशाली कंपन्यांपैकी एक म्हणून नाव दिले आहे। रिलायन्स व्यतिरिक्त टाइम मासिकाच्या 2024च्या 100 जगातील सर्वात प्रभावशाली कंपन्यांच्या प्रतिष्ठित यादीमध्ये टायटन श्रेणीतील टाटा समूहाचा तसेच सिरम इन्स्टिट्यूटचाही समावेश करण्यात आला आहे। टाइम 100 सर्वात प्रभावशाली कंपन्यांची यादी 2024 ही 4थी वार्षिक आवृत्ती आहे। तर बघा, टाइम मासिकाच्या टॉप 100 कंपन्यांमध्ये सहभागी होणारी रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड ही दुसऱ्यांदा सहभागी झालेली आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाने लाकडापासून बनवलेला जगातील पहिला उपग्रह लिग्नोसॅट विकसित केला आहे? तर याचे उत्तर आहे जपान। जपानने लाकडापासून बनवलेला जगातील पहिला उपग्रह लिग्नोसॅट विकसित केला आहे। जपानमधील संशोधकांनी मॅग्नोलिया लाकडापासून बनवलेला जगातील पहिला उपग्रह लिग्नोसॅट तयार करण्यासाठी सहकार्य केले आहे। हा उपग्रह क्योटो युनिव्हर्सिटी आणि सुमितोमो फॉरेस्ट्री यांनी संयुक्तपणे विकसित केला आहे। लिग्नोसॅटचे उद्दिष्ट अवकाशातील ढिगारा कमी करणे आहे आणि सप्टेंबरमध्ये केनेडी स्पेस सेंटरमधून SpaceX रॉकेटवर प्रक्षेपित होणार आहे। SpaceX रॉकेटद्वारे सप्टेंबरमध्ये प्रक्षेपणासाठी नियोजित लिग्नोसॅटचे उद्दिष्ट आहे की पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केल्यावर अंतराळातील ढिगाऱ्यांच्या समस्येला सामोरे जावे, त्यामुळे अंतराळ संशोधनासाठी एक शाश्वत उपाय उपलब्ध होईल। नेक्स्ट आहे, आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा 2014 नुसार आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याची संयुक्त राजधानी असलेले कोणते शहर आता फक्त तेलंगणाची राजधानी असणार आहे? तर याचे उत्तर आहे हैदराबाद। 2 जून 2024 पासून आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा 2014 नुसार आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याची संयुक्त राजधानी असलेले हैदराबाद हे शहर आता फक्त तेलंगणाची राजधानी असणार आहे। फेब्रुवारी 2014 मध्ये संसदेत आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयक मंजूर झाल्यानंतर 2 जून 2014 रोजी तेलंगणा राज्याची स्थापना झाली। या विभाजनाच्या वेळी हैदराबादला 10 वर्षांसाठी दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी बनवण्यात आले होते। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या हायकोर्टाने आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळी रजा धोरण लागू केले आहे? तर याचे उत्तर आहे सिक्कीम। सिक्कीम हायकोर्टाने पहिल्या प्रकारचे मासिक पाळी रजा धोरण लागू केलेले आहे। म्हणजेच बघा, आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळी रजा धोरण लागू करणारे सिक्कीम हायकोर्ट हे पहिले हायकोर्ट ठरलेले आहे, ज्याने तिच्या नोंदणीमधील महिला कर्मचाऱ्यांना दर महिन्याला 2 ते 3 दिवसांची मासिक रजा घेण्याची परवानगी दिली आहे। मासिक पाळीची रजा उच्च न्यायालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पूर्व शिफारसीनुसार मंजूर केली जाईल आणि कर्मचाऱ्यांच्या एकूण रजेच्या खात्यातून कापली जाणार नाही। देशातील सर्वात लहान असलेल्या सिक्कीम उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये 3 न्यायाधीश आणि 9 अधिकारी आहेत, ज्यात एका महिला अधिकाऱ्याचा समावेश आहे। नेक्स्ट आहे, तैवान ॲथलेटिक्स ओपन 2024 मध्ये भारताला किती पदके मिळाली आहेत?
तर याचे उत्तर आहे 7 पदके. तर तैवान ॲथलेटिक्स ओपन 2024 मध्ये भारतीय संघाने 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य पदकांसह 7 पदके जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महिलांच्या लांब उडीत नयना जेम्सने 6.43 मीटरची सर्वोत्तम उडी नोंदवत सुवर्णपदक पटकावले. पुरुषांच्या 800 मीटरमध्ये भारताच्या अंकेश चौधरीने 1 मिनिट 50.63 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. तर देशबांधव सोमनाथ चौहानने 1 मिनिटे 50.88 सेकंद वेळ नोंदवत रौप्य पदक जिंकले. पुरुषांच्या पोल वॉल्टमध्ये देव मीनाने रौप्य पदक जिंकले. तसेच पुरुषांच्या भालाफेकमध्ये DP मनूने 81.58 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नाने सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत नित्या रामराजेने 13.23 सेकंद वेळेसह रौप्य पदक पटकावले. तसेच विस्मय विकेने महिलांच्या 400 मीटर शर्यतीत कांस्य पदक पटकावले. नेक्स्ट आहे अदानी पोर्ट्स कोणत्या देशातील दार एस सलाम बंदर 30 वर्षांसाठी व्यवस्थापित करेल? तर याचे उत्तर आहे टांझानिया. टांझानियाच्या दार एस सलाम बंदराचे व्यवस्थापन अदानी पोर्ट्स 30 वर्षांसाठी करणार आहे. गौतम अदानींच्या मालकीच्या अदानी समूहाने आफ्रिकन देश टांझानियामध्ये दार एस सलाम पोर्टवर कंटेनर टर्मिनल 2 चे 30 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर मिळवून बंदर व्यवसायात प्रवेश केला आहे. हा करार टांझानिया पोर्ट्स अथॉरिटी आणि अदानी इंटरनॅशनल पोर्ट्स होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये करण्यात आला. दार एस सलाम बंदर हे टांझानियाचे मुख्य बंदर आहे आणि ते रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधांनी चांगले जोडलेले आहे. टांझानियाच्या एकूण बंदरांद्वारे हाताळल्या जाणाऱ्या कार्गोपैकी सुमारे 83% माल या बंदराचा आहे किंवा 83% वाहतूक या. नेक्स्ट आहे सलग 6व्या वर्षी हुरून इंडिया आर्ट लिस्ट 2024 मध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे? तर याचे उत्तर आहे अनिश कपूर. लंडन स्थित भारतीय वंशाचे कलाकार अनिश कपूरने सलग 6व्या वर्षी 1 जानेवारी 2024 पर्यंत सार्वजनिक लिलावात केलेल्या त्यांच्या कलाकृतींच्या विक्रीच्या आधारे सर्वात यशस्वी भारतीय कलाकारांच्या हुरून इंडिया आर्टच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. हुरून इंडिया आर्ट लिस्टच्या टॉप 25 मध्ये प्रवेशांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 2021 मध्ये 35 लाख रुपये ते 2024 मध्ये 1.9 कोटी रुपये म्हणजे 443% वाढ दर्शवते. शीर्ष 50 कलाकृतींचे एकत्रित मूल्य 2021 मध्ये 82.57 कोटी होते ते 2024 मध्ये 252.61 कोटी रुपयांपर्यंत 3 पटीने वाढले आहे. नेक्स्ट आहे RBIने कोणत्या देशातून 100 टन सोने भारतात परत आणले आहे? तर याचे उत्तर आहे ब्रिटन. जून 2024 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ब्रिटनमधून 100 टनांहून अधिक सोने देशात परत आणले आहे. 1991 नंतर पहिल्यांदाच RBIने ब्रिटनमधून 100 टनपेक्षा जास्त सोने त्यांच्या रिझर्व्हमध्ये हस्तांतरित केले आहे. मार्च 2024 अखेरपर्यंत RBIकडे एकूण 822.1 टन सोने होते. त्यापैकी 413.8 टन परदेशात जमा होते. गेल्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेच्या सोन्याच्या साठ्यात 27.5 टनांची वाढ झाली आहे. RBI फक्त भारतातच नाही तर परदेशातही सोने ठेवते. भारतातील आपत्तीमुळे किंवा राजकीय अस्थिरतेमुळे आर्थिक परिस्थिती बिघडली तर त्यातून सावरण्यासाठी परदेशात ठेवलेले सोने वापरले जाते. नेक्स्ट आहे नुकतेच मागुनी चरण कुंवर यांचे निधन झाले. ते कोण होते? तर ते कठपुतळी कलाकार होते. 1 जून 2024 रोजी प्रसिद्ध कठपुतली कलाकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते मागुनी चरण कुंवर यांचे वयाच्या 88व्या वर्षी ओडिसातील केऊंझर येथे निधन झाले. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी कठपुतली नृत्य शिकायला सुरुवात केली. मागुनी चरण कुंवर यांना 2023 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापूर्वी 2004 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच 1984 मध्ये त्यांना ओरिसा संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला होता. ते शिल्पकार आणि संवाद लेखक म्हणूनही ओळखले जात होते. नेक्स्ट आहे भारत सरकारने कोणत्या विद्यार्थ्यांसाठी बिमरेन BIMREN उपक्रम सुरू केला आहे? तर PhD विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला आहे. मे 2024 मध्ये भारत सरकारने PhDच्या विद्यार्थ्यांसाठी बिमरेन उपक्रम सुरू केला आहे. हा परराष्ट्र मंत्रालय आणि बंगालचा उपसागर कार्यक्रम आंतर सरकारी संस्था यांचा संयुक्त उपक्रम आहे. हे बिमस्टेक देशांमधील संशोधक आणि संशोधन संस्थांसोबत नेटवर्किंग करून निळ्या अर्थव्यवस्थेचा शाश्वत विकास सुलभ करेल. हे बिमस्टेक देशातील PhD विद्यार्थ्यांना भारतात डॉक्टरेट संशोधन करण्यास सक्षम करेल. बिमस्टेक देशातील मत्स्यपालन, सागरी किंवा महासागर विज्ञानाशी संबंधित संशोधक आणि शैक्षणिक संस्थांना या कार्यक्रमाचा लाभ मिळेल. बिमस्टेक सदस्य देश 24 महिन्यांच्या कालावधीसाठी प्रत्येक प्रकल्पासाठी
5 दशलक्ष INR पर्यंतच्या अनुदानासह एकत्र काम करतील। नेक्स्ट आहे, सध्या चर्चेत असलेले विवेकानंद रॉक मेमोरियल कोणत्या राज्यात आहे? तर याचे उत्तर आहे तमिळनाडू। 30 मे 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाला भेट दिली। पंतप्रधान विवेकानंद शिला स्मारकावर सुमारे 45 तासांचं मौन व्रत धारण करणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली होती। नेक्स्ट आहे, भारतातील कोणत्या राज्यातील ताशिगांग हे जगातील सर्वात उंच ठिकाणचे मतदान केंद्र ठरले आहे? तर हिमाचल प्रदेश। ताशिगांग हे बर्फा हिमालयात 15,256 फूट उंचावर वसलेले एक छोटेसे गाव आहे। तर या गावाला सर्वोच्च मतदान केंद्राचा मान आहे। हे भारत चीन सीमेस्थित स्पीट खोरेमंडी लोकसभा सीटचा एक भाग आहे। हिमाचल प्रदेश राज्यातील ताशिगांग या जगातील सर्वात उंच ठिकाणच्या मतदान केंद्रावर लोकसभा निवडणुकीत 100% मतदानाची नोंद झाली आहे। तर बघा, ताशिगांग हे आहे जगातील सर्वात उंच मतदान केंद्र। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्याला IIM स्थापन करण्यासाठी केंद्राची मान्यता मिळाली आहे? तर आसाम राज्याला मिळाली आहे। बघा, जून 2024 मध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी घोषणा केली की केंद्र सरकारने गुवाहाटीजवळ नवीन भारतीय व्यवस्थापन संस्था स्थापन करण्यास मान्यता दिली आहे। कामरूप जिल्ह्यातील मराभेटा येथे स्थापन होणाऱ्या आगामी IIM साठी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद मार्गदर्शन करेल असे मुख्यमंत्री म्हणाले। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।